तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल आहेत का? आणि तुम्हाला पण हे डार्क सर्कल परमनंटली रिमूव्ह करायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा डोळ्यांच्या भोवती त्वचा थोडी काळसर दिसायला लागते त्यालाच आपण डार्क सर्कल असं म्हणतो. आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या डोळ्यांभोवती जी त्वचा असते ती जास्त पातळ असते, म्हणून तिथल्या स्किनमध्ये ऑइल खूप कमी असतं. ही त्वचा लवकर ड्राय पडते आणि आपल्या लाईफस्टाईलचा सर्वात मोठा परिणाम सुद्धा इथेच दिसून येतो. आजकालच्या जनरेशनमध्ये लाईफस्टाईलमुळे डार्क सर्कल येणं खूप कॉमन झालं आहे. हे डार्क सर्कल येण्याची बरीच कारणं आहे. याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे झोपेची कमतरता. 7 ते 8 तास झोप न घेतल्यामुळे रक्तभिसरण मंद होतं आणि डार्क सर्कल दिसायला लागतात. आणि स्ट्रेसमुळे त्वचेचा रंग बदलतो आणि डोळ्यांखाली काळेपणा दिसतो. दुसरं कारण म्हणजे डिहायड्रेशन. दिवसभर पुरेसं पाणी न पिल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि चेहऱ्यावर काळवटपणा दिसू लागतो. तिसरं कारण आहे जास्त स्क्रीन टाईम. मोबाईल, लॅपटॉपचा जास्त वापर केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्याने डार्क सर्कल दिसू लागतात. याशिवाय ड्रिंकिंग, स्मोकिंग, जास्त खारट अन्न आणि अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे आपल्याला डार्क सर्कल येतात. तर यावरती अनेक नैसर्गिक उपाय आहे जी आपण घरच्या घरी सहज ट्राय करू शकतो. सगळ्यात पहिला उपाय, काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि डोळ्यांवरती तिचे स्लाइस 10 मिनिटं ठेवा. यामुळे डार्क सर्कल कमी होतात आणि थंडावा मिळतो. कारण काकडीमध्ये 96% पाणी असतं, त्यामुळे त्वचा ताजी दिसते. त्वचेचा कोरडेपणा जातो. काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के, जे त्वचेला खालील रक्तभिसरण सुधारवतात आणि काळेपणा कमी करायला मदत करतात. दुसरा उपाय, ॲलोवेरा जेल. ताजं ॲलोवेरा घ्या किंवा ॲलोवेरा जेल घ्या. रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सुद्धा लावू शकता आणि ते सकाळी धुवून टाका. ॲलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असतं, जे त्वचा मऊ आणि फ्रेश ठेवायला मदत करतं आणि डार्क सर्कल कमी करतं. तिसरा उपाय, हळद, दही आणि बेसन एकत्र करून त्याची पेस्ट करा. जेथे डार्क सर्कल आहेत त्या भागांवर 10 मिनिटं लावा. हळदीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आणि बेसन पिठाचे स्किन ब्राईटनिंग गुणधर्म त्वचा उजळवतात आणि डार्क सर्कल कमी करतात. चौथा, हिरडा पेस्ट. हिरडा, ज्याला इंग्लिशमध्ये इंकनट असे म्हणतात, आणि हा हिरडा अनेक आजारांवर उपयोगी सुद्धा आहे. याच्याकडे एक शक्तिशाली औषध म्हणून बघितलं जातं आणि हा डार्क सर्कलसाठी खूप उपयोगी आहे. आता हे चेहऱ्याला कसं लावायचं? एक हिरडा घ्या. एका पाटावरती थोडं पाणी टाकून तो हिरडा पाटावर थोडा घासून फिरवत राहा. त्याची एक पेस्ट तयार होईल. ती पेस्ट डार्क सर्कलवर लावा. 10 ते 15 मिनिटांनी ते धुवून टाका. हिरड्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि स्किन ब्राईटनिंग गुणधर्म असतात, ज्याने नैसर्गिक ग्लो वाढतो आणि चेहरा फ्रेश दिसतो. हा उपाय नैसर्गिक आहेच आणि खूप इफेक्टिव्ह सुद्धा आहे आणि याचे परिणाम काही दिवसातच दिसायला लागतात. म्हणून हा उपाय एकदा नक्की ट्राय करा. आणि दररोज 7 ते 8 तास झोप खूप महत्त्वाची आहे. स्क्रीन टायमिंग कमी करा आणि डोळ्यांना विश्रांती द्या. हेल्दी आणि प्रॉपर डाएट घ्या आणि भरपूर पाणी प्या. हे उपाय नक्की करून बघा आणि तुम्हाला किती दिवसात फरक दिसला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.